नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम, जय बागेश्वर धाम. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जळगाव झुरखेडा महाराष्ट्र बागेश्वर धाम यांच्या कथेच्या ठिकाणी आलो आहे. मित्रांनो, आपण हे बघू शकता. मित्रांनो, याच ठिकाणी बागेश्वर धाम यांची कथा होणार आहे. मित्रांनो, 26 तारखेपासून होणार आहे. मित्रांनो, जर कथेला यायचं आहे मित्रांनो, तर तुम्ही जळगाव रेल्वे स्टेशनवरतून येऊ शकतात. मित्रांनो, जळगावच्या रेल्वे स्टेशनवरतून 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो बागेश्वर धाम यांचं म्हणजे यांची कथा होणार आहे. मित्रांनो, हे बघू शकता. मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम, जय बागेश्वर धाम. बघा मित्रांनो, ते बघू शकता तुम्ही, पंडाल बघू शकतात. आणि इकडं मित्रांनो बघा महायज्ञ. मित्रांनो, तर मित्रांनो बघू शकता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही किती मोठी जागा आहे. मित्रांनो बघू शकता, 100 एकरच्या वरती मोठी जागा आहे. मित्रांनो, या रोडापासून मित्रांनो तर त्या पंडालपर्यंत बघू शकता किती लांब आहे. मित्रांनो, खूपच लांब आहे बरं का. पंडाल तुम्हाला जवळ दिसत असेल, परंतु खूपच लांब पंडाल आहे. इकडे बघा मित्रांनो, इकडे भोजन व्यवस्था आहे बरं का. मित्रांनो, इकडे भोजन व्यवस्था आहे मित्रांनो. इकडं 26 तारखेपासून कथेला सुरुवात होणार आहे. जय श्रीराम, जय बागेश्वर धाम. बघू शकता मित्रांनो, बागेश्वर धाम कथास्थल. जर मित्रांनो तुम्हाला यायचं जर असेल तर तुम्ही जळगाव रेल्वे स्टेशनवरतून येऊ शकतात. हे बघा इकडं भोजन व्यवस्था होणार आहे. मित्रांनो, इकडे भोजन व्यवस्था जवळची. मित्रांनो, जास्त लांब नाही ठेवलेली यांनी. हाच तो रोड आहे मित्रांनो, हा जो रोड आहे, हा रोड मित्रांनो इकडे ना जळगावकडे पण जातो, पारोळ्याकडे पण जातो, एरुंडलकडे पण जातो. मित्रांनो, तर चला मित्रांनो, आपण आता जाऊ महायज्ञाकडे जाणार आहे. मित्रांनो, आपण आता महायज्ञाकडे जाणार आहे. चला तर मित्रांनो, चला महायज्ञाकडे जाऊ आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. महायज्ञाकडे जातोय मित्रांनो आपण. हे बघा इकडे बोर्ड लावलेले.